राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं ब्रीदवाक्य. हे घोषवाक्य मनात ठसूनच प्रत्येक कार्यकर्ता कार्य करत असतो. देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वातलं सरकार स्थापन झालं आणि लागोपाठ झाल्या त्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका. देवाभाऊच्या नेतृत्वात महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला प्रचंड असं बहुमत महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलं. या यशानं हुरळून न जाता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे आणि भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वात घरोघरी संपर्क सुरू केला. आणि हा घरोघरी संपर्क करत असताना, मतदारांचे आभार मानत असताना, तुम्ही म्हणजे विश्वास आणि भारतीय जनता पार्टी म्हणजे विकास, तुमचा विश्वास आणि विकास याच्या जोडीनं आपण आपल्या देशाला आणि महाराष्ट्राला प्रगतीकडे घेऊन जाऊ, तुम्ही या परिवारात सामील व्हा असं आवाहन केलं. आणि महाराष्ट्रातल्या 1 कोटीहून अधिक जनतेनं या आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय जनता परिवारामध्ये सहभागी झाले. 2.25 महिन्यातच 1 कोटीहून अधिक प्राथमिक सदस्य नोंदणीचा टप्पा आपण गाठला. हे यश भारतीय जनता पार्टीच्या दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाचं, नरेंद्रभाई मोदींचं, देवाभाऊंचं, चंद्रशेखर बावनकुळेंचं, रवींद्र चव्हाण यांचं आणि महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्यांचं. या कार्यकर्त्यांच्या बळावरच पक्ष मोठा होलाय. महाराष्ट्रात देवाभाऊच्या नेतृत्वातलं सरकार स्थापन झालंय आणि आता 1 कोटी सदस्यांच्या साथीनं महाराष्ट्र अधिक प्रगती करेल हा मला विश्वास आहे. या सगळ्या सदस्यांचं भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये स्वागत करत असताना माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांचं, आमच्या नेत्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि सगळ्यांना मनापासून धन्यवाद. जय हिंद.